प्रॅक्टिस सेट नंबर 2.2चा क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे आपला त्याच्यामध्ये सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. त्यातला फर्स्ट क्वेश्चन जो आहे x² - 15x + 54 = 0. म्हणजे आपल्याला त्याला फॅक्टराइज करायचं आहे. याला फॅक्टराइज करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल सुरुवातीला तर फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन करूया. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते 54x² मिळेल आपल्याला. 54x² एवढं मल्टिप्लिकेशन आणायचं आहे आपल्याला आणि -15x एवढं आपल्याला ॲडिशन आणायचं आहे. तर आपल्याला नंबर शोधायला लागतील की कोणते दोन नंबर ज्याचं मल्टिप्लिकेशन 54 आहे. तर आपण जर विचार केला तर 6 × 9 6 9 54 आणि 6 आणि 9 ह्याचं जर आपण ॲडिशन केलं तर 15 येतं. पण मग आपण जर ॲडिशन केलं 6 + 9 जर केलं तर ते पॉझिटिव्ह 15 येतं. पण आपल्याला ॲक्च्युली इथं निगेटिव्ह 15 पाहिजे. त्यासाठी आपण -6 -9 म्हणजे -6 - 9 आपण जर केलं तर आपल्याला 15 - 15 मिळतं. म्हणजे -6x - 9x -6x - 9x will be -15x. हेच साईन आपल्याला इथं द्यायचं म्हणजे -6x × -9x दिस विल बी पॉझिटिव्ह 54x² -6x into -9x -6x -6x into -9x म्हणजे या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर पॉझिटिव्ह 54x² मिळालं. म्हणजे दोन नंबर्स आपल्याला मिळाले ते आपण इथं टाकूया. फर्स्ट टर्म ॲज इट इज -6x - 9x + 54 = 0. आपल्याला मिडल टर्म आपण स्प्लिट केलेली आहे. -6x - 9x -15x येतं. आता इथं ग्रुप बनवल्यानंतर आपल्याला कॉमन काढायला लागेल. कॉमन काय निघेल? x कॉमन निघेल. x - 6 राहील. जर x कॉमन निघाला तर x - 6 राहील. ॲज इट इज आपल्याला x - 6 ॲज इट इज लिहायचं आहे. त्यानंतर विचार करूया इथं जर x ठेवायचं असेल आपल्याला इथं जर x ठेवायचं असेल तर काय कॉमन काढायला लागेल आपल्याला? 9 कॉमन काढायला लागेल. तर -9 आपण कॉमन घेऊया. आता -9 मी का घेतलं कॉमन? जर आपण -9x -9 × x केलं तर -9x येतं. मायनस पॉझिटिव्ह होईल. मल्टिप्लिकेशन जर केलं तर पॉझिटिव्ह 54 यांचं होईल. त्यामुळे -x आपण इथे कॉमन काढला. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला कॉमन x - 6 आपल्याला कॉमन घ्यायला लागेल आणि मग x - 9 आपल्याकडं बाकी राहील. x - 9. सो दीज आर द टू फॅक्टर्स ऑफ दिस पॉलिनॉमियल. x² - 15x + 54 याचे फॅक्टर्स x - 6 आणि x - 9 हे आपल्याला भेटले. आता ह्याच्यात क्वेश्चन नंबर जर आपण 2 केला क्वेश्चन नंबर 2 जर आपण ह्याच्यामध्ये सॉल्व केला क्वेश्चन नंबर 2 बघूया. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे x² + x - 20 = 0. सिंपल क्वेश्चन आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे आपला. x² + x - 20 = 0. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेच पुन्हा एकदा रिपीट सगळ्या प्रोसेस जर आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची सिंपल प्रोसेस आहे. फर्स्ट आणि लास्ट टर्मचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपल्याकडे मिळेल -20x². आपल्याला दोन नंबर शोधायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -20x² येईल आणि ज्यांचं ॲडिशन x येईल. पॉझिटिव्ह x पाहिजे आपल्याला. तर आपण जर पाहिलं तर 4 × 5 हे जर नंबर आपण 4 × 5 जर केलं तर आपल्याला 20 मल्टिप्लिकेशन मिळतं. पण आपल्याला -20 आपल्याला पाहिजे. म्हणजे एकतर 4ला मायनस द्यायला लागेल किंवा 5ला मायनस द्यायला लागेल. 4ला मायनस साईन द्यायला लागेल किंवा 5ला द्यायला लागेल. पण ते कसं ठरवणार आपण? ॲडिशनवरून ठरवायचं. तर 4ला आपल्याला 4ला जर आपण पॉझिटिव्ह साईन दिलं आणि 5ला जर निगेटिव्ह दिलं 4 - 5 जर केलं तर ॲन्सर -x येईल. तर त्यामुळं आपल्याला 4ला निगेटिव्ह साईन 5ला पॉझिटिव्ह साईन द्यायला लागेल. 4ला निगेटिव्ह 5ला पॉझिटिव्ह म्हणजे 4 - 4x + 5x हे जर आपण पाहिलं तर हे आपलं ॲन्सर पॉझिटिव्ह x येईल. सेम साईन आपल्याला इथे जायचं -4x + 5x म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर -20x² आपल्याला मिळेल. मग आता फर्स्ट टर्म ॲज इट इज -4x + 5x - 20 = 0. ग्रुप बनवूयात. आपल्याला x कॉमन निघेल इथं x
-4 -4 ॲज इट इज लिहिला इज इक्वल टू 0. मग आता विचार करूयात काय काढायचं कॉमन आपल्याला. तर इथे x आपल्याला जर ठेवायचं असेल तर 5 पॉझिटिव्ह 5 कॉमन काढायला लागेल. इथं लगेच चेक करून घ्यायचं की आपण जे कॉमन जे काढले आहे आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे वरचं आन्सर मिळतं. हे लगेच चेक करून घ्यायचं. प्लस 5x 5 × x 5x येईल 5 × -4 -20 हे करेक्ट आहे. आता इथं आपल्याला x -4 आणि x प्लस 5 असे दोन ॲन्सर्स मिळतात. हे फॅक्टर्स ऑफ दिस पॉलिनॉमियल आहेत. असे सिम्पल एक्झाम्पल आहेत. आपल्याकडे क्वेश्चन नंबर 3 पण आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 3 मध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला 2y² प्लस 27y प्लस 30 प्लस 30 प्लस 13 इज इक्वल टू 0 असं आपला क्वेश्चन नंबर 3 आहे. आता सेम प्रोसेस रिपीट करूयात. फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. फर्स्ट आणि थर्ड टर्मचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2y² × 13 जर पाहिलं आपण तर ते 26y² हे भेटतं आपल्याला. आणि मिडल टर्म जी आहे ती 27y. म्हणजे आपल्याला असे दोन नंबर शोधायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 26 आहे आणि ॲडिशन 27 आहे. तर सिम्पल नंबर आहे 26 इंटू 1 जर केलं तर 26 इंटू 1 26 येतं आणि 26 प्लस 1 जर केलं तर 27 आपल्याला ॲडिशन मिळतं. म्हणजे इथं y जर आपण टाकला y तर 26y इंटू 1y दॅट विल बी द 26y² आणि 26y प्लस 1y इज 27y. तर हे दोन नंबर्स आपल्याला भेटले. हे दोन नंबर्स इथं पुट करूया. फर्स्ट टर्म ॲज इट इज प्लस 26y प्लस y प्लस 13. फर्स्ट आणि लास्ट टर्म ॲज इट इज इथं आपण मिडल टर्म स्प्लिट केली. ओके. तर इथं आपण कॉमन काढूयात. आता फर्स्ट दोन जे टर्म्स आहेत त्याच्यामधून आपल्याला काय कॉमन मिळतं तर 2y² कॉमन मिळेल. 2y कॉमन मिळेल. 2y कॉमन मिळेल. ओके. 2y² म्हणून 2y जर कॉमन निघाला तर y प्लस आता 26y मधून 2y कॉमन निघाला. 26y मधून 2y जर कॉमन आला तर y कॅन्सल होईल. 2 1 जर 2 13 26 म्हणजे 13 राहील. ॲज इट इज y प्लस 13 ॲज इट इज इथं लिहिलं आपण. मग इथं ऑलरेडी y प्लस 13 हे पॉझिटिव्ह साईन आहे दोन्ही पण म्हणजे +1 कॉमन काढायला लागेल डायरेक्टली. मग आपल्याकडं y प्लस 13 आणि 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 हे दोन फॅक्टर्स आपल्याला क्वेश्चन नंबर 3 चे मिळाले. एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहेत. बेसिक गोष्टी जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला ॲन्सर करेक्ट सगळे ॲन्सर आपल्याला करेक्ट आपण काढू शकतो. क्वेश्चन नंबर 4 बघूया. त्याच्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 4 आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. आता हा क्वेश्चन आपल्याला रिअरेंज करायला लागेल. पहिले रिअरेंज करायला लागेल आणि मग आपण सॉल्व्ह करू शकतो. तर रिअरेंज करण्यासाठी 5m² हा 22 तिकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह होईल. 22m हा 15 तिकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह होईल. -15 इज इक्वल टू 0. तर सिम्पल पहिले फर्स्ट टर्म थर्ड टर्म मल्टिप्लिकेशन करूयात. फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्मचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल. फर्स्ट टर्म थर्ड टर्म जर मल्टिप्लिकेशन केलं तर -15 इंटू 5 75 -75m² आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन आणायचं आणि -22m हे आपल्याला ॲडिशन आणायचं. तर आपण जर विचार केला तर 25 इंटू 3 जर आपण केलं 25 इंटू 3 जर केलं तर 75 आन्सर येतं. साईन डिसाईड करायचं. साईन खाली डिसाईड करूया. 25 आणि 3 जर 25 मधून 3 मायनस केला तर 22 मिळेल. 25 - 3 जर केलं तर 22 मिळेल. पण आपल्याला निगेटिव्ह 22
पाहिजे. लार्जर नंबरला आपल्याला निगेटिव्ह साईन द्यायला लागेल. -25 + 3 -25 + 3 -25 इंटू +3 याचं मल्टिप्लिकेशन जर केलं मग -25 इंटू 3 केलं तर -75 म्हणजे आपल्याला m व्हेरिएबल द्यायला लागेल. 5m² - 25m + 3m - 15 = 0. दोन ग्रुप बनवूयात. ह्याच्यामध्ये काय कॉमन निघेल? ह्याच्यामध्ये कॉमन काय निघेल? 5m कॉमन निघेल. 5m कॉमन काढला आता 5m² मधून 5m जर कॉमन निघाला तर इथं फक्त m राहील. 25 मधून 5m जर कॉमन काढला तर m कॅन्सल. 5 × 5 5 5 25 म्हणजे 5 राहील फक्त. मग इथं m - 5 ॲज इट इज = 0. आता पुन्हा जर तोच विचार करायचा की इथे m ठेवण्यासाठी ह्या 3m म्हणून काय कॉमन काढायला लागेल तर पॉझिटिव्ह 3 + 3 कॉमन काढला आपण म्हणजे लगेच मल्टिप्लिकेशन करून बघा. 3m 3 × m 3m - 3 × 5 म्हणजे -15 येतात. इथं m - 5 m - 5 कॉमन m - 5 आणि 5m + 5m 5m + 3 5m + 3 हा हे = 0. हे फॅक्टर्स आहेत क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 जर आपण पाहिला तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 1 मधला 5 क्वेश्चन नंबर 1 मधला 5 2x² - 2x + 1/2 = 0 हा क्वेश्चन आहे. आता ह्याच्यामध्ये सिम्प्लिफाय जर करायचं असेल आपल्याला ह्या क्वेश्चनला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपल्याला हा डिनॉमिनेटर जो 2 आहे तो डिनॉमिनेटर 2 नको आहे आपल्याला. तो जर घेतला आपण तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल म्हणजे कॅल्क्युलेशन्स कॉम्प्लिकेटेड होतील. तर हा 2 आपल्याला म्हणजे डिनॉमिनेटरचा जो 2 आहे तो आपल्याला नको आहे, इलिमिनेट करायचा आहे. तर त्या केसमध्ये आपण पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू जेणेकरून आपला 2 कॅन्सल होईल. म्हणजे 2 × 2x² - 2x + 1/2 = +1/2 = 0 म्हणजे बोथ साईडला मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने आपल्याला बोथ साईडला. म्हणजे काय होईल 2 × 2 4x² - 2 × 2 -4x + 2 × 1/2 = 0 × 2. तर हे 2 कॅन्सल होईल. आपलं जे इक्वेशन बनेल 4x² - 4x + 1 = 0. आता हे इक्वेशन आपल्याला मिळालं 4x² - 4x + 1 = 0. So now we are going to solve this equation. So our first step is we have to multiply first term with the third term. फर्स्ट आणि थर्ड टर्मचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर आपल्याला फर्स्ट आणि थर्ड टर्मचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 4x² असं आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि -4x हे आपल्याला ॲडिशन पाहिजे. असे 2 नंबर्स आपल्याला शोधायचे. तर ते 2 नंबर्स आपल्याला शोधायचे असतील तर ह्यामध्ये काय करता येईल आपल्याला तर इथं 4x² म्हणजे 2 × 2 जर केलं आपण चेक करूया 2 × 2 4 येतं 2 2 म्हणजे -2x जर केलं तर येऊ शकतं -2x -4x आणि -2x × -2x विल बी पॉझिटिव्ह 4x². म्हणजे इथं 4x² - 4x + 1 = 0. ह्याला जर फॅक्टराईज करायचं असेल आपल्याला तर 4x² फर्स्ट टर्म ॲज इट इज -2x + 1 = 0. इथं कॉमन काढूया. इथं कॉमन 2x कॉमन निघाल 2x कॉमन जर काढला तर इथं 2x राहील -2x मधून 2x कॉमन काढला -1 इथं 2x - 1 ॲज इट इज गेला = 0. आता इथं ऑलरेडी बघा आता इथे इम्पॉर्टंट स्टेप आहे. इथं निगेटिव्ह 2x + 1 आहे इथं 2x - 1 आहे म्हणजे इथं -1 कॉमन काढायला लागेल -1. बघा आता आपण करून बघूया -1 × 2x - 2x इंटू
-1 इंटू -1 विल बी पॉझिटिव्ह 1. म्हणजे हे -1 कॉमन काढायला लागेल. इथं पुन्हा एकदा हा 2x -1 कॉमन काढू. हा 2x -1 इज इक्वल टू 0. तर हे फॅक्टर्स येतात ह्याचे. म्हणजे क्वेश्चन नंबर 5चे फॅक्टर्स आपल्याला भेटले. आता काही केसमध्ये कदाचित ह्याचं ओके ह्याच्यामध्ये आपल्याला 2x -1 हे आपल्याला इज इक्वल टू 0 हे फॅक्टर्स मिळाले. आपल्याला याचे रूट जर फाइंड करायचे असतील काय करायला लागेल, तर 2x -1 इज इक्वल टू 0, 2x -1 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू जर आपण केलं तर हा -1 राईट हँड साईडला आल्यावर पॉझिटिव्ह 1 होईल. हा 2 इथं मल्टिप्लाय इकडे येऊन तो डिवाइड होईल. x इज इक्वल टू सेम आन्सर 1/2. म्हणजे आपल्याला 2 आन्सर्स मिळाले. पहिलं 1/2 1/2. ओके, तर हे फॅक्टरायझेशन असेल तर इथपर्यंत करायचे. रूट्स फाइंड करायचे असतील तर आपल्याला इथपर्यंत करायचे. ह्याच्या आधीच्या एक्झाम्पल्समध्ये पण आपण फक्त फॅक्टरायझेशन केलं. तुम्हाला जर रूट्स फाइंड करायचे असतील तर आपल्याला ह्या 2 स्टेप्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला लागतील अजून एक्स्ट्रा. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो क्वेश्चन नंबर 6 आपण बघूयात. सिक्स क्वेश्चन आहे. 6x स्क्वेअर 6x minus 2/x इज इक्वल टू 6x minus 2/x इज इक्वल टू 1. ह्याला आपल्याला रिअरेंज करायला लागेल. सो फॉर रिअरेंजिंग दिस वी हॅव टू इलिमिनेट or we have to cancel out this x, so that we have to multiply this equation by using x. So x we multiply केल्यानंतर 6x minus 2/x is equal to 1. x we multiply करूया 6x square minus x into 2/x is equal to x into 1. हे x कॅन्सल होईल. राहिलं 6x square minus 2 is equal to x. रिअरेंज करूया 6x square minus x minus 2 is equal to 0. हे मेन क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं. क्वाड्रेटिक इक्वेशन हे मिळाले हे आपल्याला सॉल्व करायचे. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म मल्टिप्लाय करूया. 6 into 2 minus 2 12x square एवढं मल्टिप्लिकेशन लागेल आणि मायनस x हे आपल्याला सबट्रॅक्शन मिळवायला लागेल. आता 2 नंबर जर आपण शोधले तर 4 into 3 12 येतं. 4 आणि 3 आपल्याला मायनसमध्ये जर नंबर पाहिजे असेल ओके -4 plus 3 will be -1 and -4 into 3 will be -12x square. So these are the numbers. Now we have to put these numbers in the equation. 6x square as it is minus 4x plus 3x minus 2 is equal to 0. कॉमन काढूया. इथं कॉमन x इथं 2x कॉमन निघेल. 2x कॉमन काढू शकतो आपण. आता 2x जर आपण इथं कॉमन काढला म्हणजे 6x स्क्वेअरमधून 2x जर कॉमन काढला तर x 6 कॅन्सल होईल. 2 1 2 2 3 जर म्हणजे इथं आपल्याकडं 3x होईल. म्हणजे काय कॉमन काढायचं आहे 2x कॉमन काढला इथं 3x राहिलं आणि -4x मधून जर 2x कॉमन काढला 4x मायनस डिवायडेड बाय तर हे 2 राहील. तर -2 ॲज इट इज 3x minus 2 इज इक्वल टू 0. आता 3x minus 2 ॲज इट इज इथं आहे. इथं पण तोच आहे म्हणजे पॉझिटिव्ह 1 कॉमन काढू. पॉझिटिव्ह 1 तो पुन्हा 3x minus 2 कॉमन आला आणि इथं राहिलं 2x plus 1 इज इक्वल टू 0. हे झाले फॅक्टर्स. आता रूट्स फाइंड करायचे असतील तर ह्याच्या पुढे जाऊया. 3x minus 2 इज इक्वल टू 0. 2x plus 1 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू हा निगेटिव्ह 2 आहे तिकडे जाऊन राईट हँड साईडला जर पॉझिटिव्ह 2 होईल आणि हा 3 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होईल. x इज इक्वल टू 2/3
आणि इथं एक्स इज इक्वल टू -1/2 हे दोन रूट्स आहेत. हा 1 इथं पॉझिटिव्ह राईट हँड साईडला जाऊन निगेटिव्ह होईल, 2 इथं मल्टिप्लाय तिकडे जाऊन तो डिवाइड होईल.